अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 25. ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट. हा अध्याय पठन केल्यास आपणा अंगी विनम्रता बाणेल आणि वृत्ती निरंकार होईल. अध्याय 25. ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, वस्त मी तुम्हाला श्री गुरूंची पुढील लीला सांगतो, ऐका. विदुरा नगरीचा यवन राजा क्रूर, प्राणी हिंसा करणारा आणि ब्राह्मण द्वेष्टा होता. तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडून आणायचा आणि विद्वान ब्राह्मणांना बोलावून मला वेदांचा अर्थ समजावून सांगा, मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगायचे. त्यांच्यापैकी जे ज्ञानी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे, पण जे लोभी असायचे ते त्या दृष्ट्यापुढे वेदपठण करायचे. मग यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणायचा, तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता, तुमच्या अयज्ञात पशुहत्या चालते, मग आम्ही पशुहिंसा केली तर काय बिघडते. हे ऐकून ब्राह्मण गप्पच बसत. पण असे असले तरी तो विद्वानांचा सन्मान करायचा. त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्य लालसेने त्याच्याकडे यायचे. एकदा 2 ब्राह्मण राजा दरबारात आले व म्हणाले, राजा, आम्ही तीनही वेद उत्तम जाणतो, त्यामुळे वादविवादात आम्हाला जिंकू शकेल असा तोलामोलाचा पंडित अजून तरी भेटलेला नाही. म्हणून तुमच्या नगरात वा राज्यात कोणी श्रेष्ठ वेदज्ञ असल्यास 4ही वेदांवर चर्चा घडून आणावी. तेव्हा त्याने नगरातील सर्व विद्वजनांना पाचारण केले व म्हणाले, तुम्ही यांच्याशी चर्चा करा, जे जिंकतील त्यांना मी भरपूर बिदागी देईल. तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले, आम्ही यांच्याशी काय वाद घालणार, कारण प्रकांड पंडित असाच यांचा सर्वत्र दबदबा आहे. तेव्हा त्यांनी त्या दोघांचा मोठा गौरव केला आणि त्यांना ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून घोषित केले. राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्याने त्या दोघांना मोठा गर्व झाला. ते म्हणाले, इथे कोणीही आमच्याशी वाद घालायला तयार नाही, मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार. म्हणून आम्ही दिग्विजयासाठी जातो. आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू आणि त्यात पराभूत होणाऱ्या आणि वाद न घालत्या आमचे श्रेष्ठत्व मान्य करणार असं सर्व विद्वांकडून जयपत्रे घेऊ. तुम्ही आम्हाला तसे अधिकारपत्र द्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्याने त्यांना तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र दिले. राजाज्ञेने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले. फिरत फिरत ते दक्षिणेस भीमा तीरी वसलेल्या कुमसी गावी आले. तिथे त्रिविक्रम भारतीचे नाव कळल्यावर तो त्यांना भेटायला गेले व म्हणाले, तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणवता ना, मग आमच्याशी वाद घाला, नाही तर जयपत्र लिहून द्या. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले, मी अज्ञानी संन्यासी आहे, भिक्षेवर चरित्रत्व घालवतो. मी विदज्ञ असतो तर राजाकडून मान मिळवून तुमच्यासारखा ऐश्वर्यात व आरामात राहिलो असतो. तुम्ही खूप थोर आहात, माझ्याशी काय वाद घालता. तेव्हा त्या ब्राह्मणांना राग आला. त्यांनी आपल्याकडे जयपत्रे दाखवली. म्हणाले, त्रिविक्रम भारती, आम्ही थोरच आहोत, म्हणून तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या. तेव्हा त्यांना खूप समजावले, पण त्यांनी हट्ट सोडला नाही. त्यामुळे त्रिविक्रम भारतीचा नाईलाज झाला. ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञानमदाने उत्पन्न झालेल्या या दोघांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून ते म्हणाले, तेजवीर्य, माझे गुरु नृसिंह सरस्वती सध्या गाणगापुरात आहेत. तुम्ही तिथे आलात तर मी त्यांच्यासमोरच जयपत्र लिहून देईन. ते मान्य करून दोघेही महिन्यातून गाणगापुरास आले. त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंना सर्व वृत्त सांगितले. तेव्हा त्यांनी मंदस्मित केले व म्हणाले, त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो, आम्ही संन्यासी आहोत, आम्हाला वादविवाद जराही स्वारस्य नाही. आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार. त्यावर ते म्हणाले, जयपत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे. आम्ही 4ही वेद जातो. आमच्या समोर महाविद्वानांची डाळ शिजली नाही. ते तुमच्यासारख्या संन्याशाची काय मिजाज. म्हणून बऱ्या बोलाने चर्चा करा, नाही तर हरलो असे लिहून द्या. श्री गुरु म्हणाले, तेजवीर्य, एवढा गर्व बरा नाही. गर्वाने भल्याभल्यांना किती दुःख संकटांना तोंड द्यावे लागले याचे पुराणांमध्ये अनेक दाखले आहेत.
अहो वेद अनंत आहेत, ज्याचा ब्रह्मदिकांना थांग लागत नाही, तिथे तुम्ही आम्ही काय चर्चा करणार? तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणताना मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहीत आहे ते तरी कळू देत. त्यावर ते गर्वाने म्हणाले, आम्हाला 3 वेदांची सारंग संहिता येते. नामधारक ब्राह्मणांचे बोलणे ऐकून श्रीगुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ते पुढे सांगतो, ऐका. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.